पाटलांचा बैल गाडा गाडा. सो नमस्कार मित्रांनो, मी सायलमध्ये परत एकदा स्वागत करतो आपल्या सायलमध्ये ब्लॉग्सला आणि परत एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. सो तुम्हाला माहितीच आहे तर मी आहे म्हणजे आता साताऱ्यामध्ये ढोम गावात. सो गणेशच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी. सो फुल धमाल उडवतो आहे, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघतच असाल माझे ब्लॉग्स. सर आज पण एक नवीन ब्लॉग घेऊन येते. ते म्हणजे कुठे चाललो आपण कसल्या बैलांच्या. सो आम्ही चाललो तर म्हणजे बैलांच्या बाजाराला. आणि त्यांच्या शिमग्याच्या किती दिवस अगोदर चालू होतं? शिमग्याला संपतो. सो ऑलरेडी चालू झालेला आहे. आणि आता आम्ही चाललो तर म्हणजे सगळी फॅमिली म्हणजे गणेशचे पप्पा नाही, गणेशचे भाऊ दोघं जण. हा, याचं नाव काय? सोहम आहे आपल्यासोबत. तो सोहम सुद्धा आहे आपल्यासोबत. तुम्ही तर बघितलंच असेल त्याला, आपण जेव्हा पोवायला गेलतो तेव्हा सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे. आणि तिथे आहे म्हणजे आपला प्रणव, याला तर बघितलंच असेल जेव्हा आम्ही रायरेश्वरला गेलतो तेव्हा. काय प्रणव? पण्या बोल काहीतरी, बोल काहीतरी. हाय हॅलो काय बोल. तुला लय लोकांनी बघितलंय, असं नको बोलू. तुझ्या भावाला बघायचंय. ए सोहम हाय बोल. काय करतो? शेण उचलतोय ना. बैलांचा बाजार आणि मी पण अजून बघितलं नाही, पहिल्यांदा बघतोय. सो चला मी पण जातो, बघूया काय आपल्याला नवीन एक्सपिरियन्स भेटतंय. आणि व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया डायरेक्ट तिथं. फायनली आपण पोहोचलेलो आपल्या स्पॉटला. सो चला पाटलांचा बैल गाडा. एकच नंबर वाटते बैल. नुसतं बैल भेटतील तुम्हाला, नुसतं इथं बैल. सगळं विकायला आणतात ना रे. हा, तो बघा, तो पण कसला वाटतं इकडचा. एक नंबर आहे सगळं बैल. फोटो काढण्यापेक्षा घरी बैल काय बोलता बाबा? गावात फिरवत बसायचं. तुम्ही सांगा जरा याच्याबद्दल. अरे बाळानो, आता हे आम्ही आमचे लहानपणापासून आम्ही बैल सांभाळत आलोय, शेती करतोय. तर तुम्ही आता घरी असले लाखा भरायचा 1.5 लाखाचा बैल नेऊन गावात मिरवणूक काढायची बियांड गोलाला लावून. नाही, मला याच्याबद्दल जरा सांगा. मी इकडचा नाहीये. कुठलाय तू? मी उरण तिकडे नवी मुंबई. नवी मुंबई होय. मी मुंबई साईडचा आहे. मला सांगा जरा याच्याबद्दल. बरं काय काय सांग, काय तुला आवडते ते सांगू. तुम्ही याच्याबद्दल जे आहे ते म्हणजे हा त्याच्याबद्दल मला सगळं सांगा. अरे बाळा, बैल बाजार तुला काय नेमका पॉइंट पाहिजे? कधीपासून सुरू झाला बैल बाजार? हे बैल बाजार आज 10 दिवस झाले. 10 आणि किती वर्ष अगोदर? बहुत वर्ष अगोदर. खूप लय आमच्या जन्माच्या आधीपासून चाललंय. आमचं 55 वर्ष रनिंग आहे. अच्छा, 55. हा, त्याच्या आधीपासून हे चालत जत्रा आलेले. आता शेतकरी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरवर शेती करते, पण बैलाचं उत्पन्न त्या ट्रॅक्टरच्या शेतीवर मिळत नाही. बरोबर बोलला. ते झोटे ते खोटे काम करते. ते बैलाची शेती जेवढी असेल तेवढी चांगली. शिंग करणार आहे. मी नवनाथ बाळा टाकसाळ बोलतोय, लवार, सातारा रोड, पाडवी स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बघा हे बोलतोय. नाही, आमचा ऍड्रेस त्यांनी कुठं मागितलंय. मग युट्यूबला टाकणार आहे तुम्ही? युट्यूबला टाकणार आहे मी. असं आहे.
त्यांच्याकडून माहिती घ्या. म्हातारं बोललं तसं. आमचं गाव महाबळेश्वर झोळाची खिंड संतोष डेहबे हे आमचं लहानपणाचे आवडीचे प्रश्न आहेत. बैल म्हणजे व्यवसाय आणि त्याच्यावर आमची शेती करून आम्ही त्याच्यावर जीवन उधार करतोय. निर्वाह समाधानिक जगतोय आणि बैला बिगर आम्हाला चैन पडत नाही. प्रत्येक जत्रात कमी जास्त आम्ही असतोच फिरत. बोला तोटा झाला ते काय आमचा कसं असतं, सिग गोळले तर बैल हे चांगले दिसते आणि सिग नाही गोळले तर बाद बैल. काका तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश लक्ष्मण गोरे. ओके. मी मातेमोरा तालुका जावली जिल्हा सातारा हा वेलंग बाजार भरलेला आहे. दरवर्षीप्रमाणे हा वार्षिक बाजार एक 10 दिवसाचा भरतो आणि त्या बाजारासाठी आम्ही एक 10 बैल इथं आणला होता. परंतु ह्या ट्रॅक्टरच्या ह्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं बैलांना थोडंसं मार्केट कमी झालेलं आहे. परंतु लोकांना माझी एकच विनंती आहे की बैलाशिवाय शेतीला मजा नाही. बरोबर. खरोखर बैलाच्या शेतीतून जे उत्पन्न आहे ते तुमच्या ट्रॅक्टरच्या ह्याच्यातून उत्पन्न मिळत नाही. आणि हा व्यवसाय पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने प्रत्येक माणसाच्या दारात जी 2 बैल हौसना असायची कमी होत चाललेलं आहे. तर ही इथून पुढं वाढावं, जास्तीत जास्त चालावं हीच तुमच्या माध्यमामार्फत माझी एक लोकांना विनंती. नक्कीच नक्कीच. मस्त बोललात काका, मस्त बोलला. बैल दाखवतो तुम्हाला. शाही थाटात बैल आमचं जगतोया, खेळ बैलगाड्यांचा थाटामध्ये हिशोब तोया. थांब ना, आपल्याला सगळे बैल तरी दाखवतो. त्यांचे बैल. अरे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही ना हाताचा सोडा, तुम्ही ना हाताचा सोडा. हा बोलतो. पाटलांचा बैल बघा, अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात गेला या राडा. पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात गेला तुला जाऊ पोरा काय कशात द्यावा लागतं? 2 रुपयाला बघा. नंबर जाऊ 3 रुपये देतो. वळूसाठी आणलेली वलूसाठी म्हणजे गाय वगैरे भरतात ना, अच्छा. हा त्यासाठी आणली. अच्छा. तर बघू शकता बैल बघा, एक नंबर वाटतंय. अच्छा, अजून काय बोलशील? हा एक बच्चा आहे 9 महिन्याचा. तो 9 महिन्याचा काय? आणि हा आता 2 वर्षाचा. 2 वर्षाचा झालेला आहे मित्रांनो. हा वाला मार्क आहे का? नाही मार्क. अच्छा. हे 9 महिन्याचं पिल्ले. अच्छा, सोडून काढताय का? बस बस. आणि तो ते 2 विक्रीसाठी आणलेली. विक्रीसाठी आणलेली. हा विक्रीसाठी आणलेली. तर बघू शकता मित्रांनो. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. ते कशासाठी? पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात गेला राडा. नाही नाही, बस बस बस. नाही मारत नाही, तो बच्चा आहे. काय मारतो?
थँक्यू दादा, थँक्यू काका. मग फायनली आमचा फोटोशूट झालेला आहे. आता सनसेट होता होता मस्त खालं, असा फोटोशूट केला आणि तिथं मग फोटोशूट चाललाय मध्ये. पण मी एक बोलेल, जेवढे पण ते बोलले ते बरोबरच बोलले, कारण आपण आत्ताच्या काळामध्ये ट्रॅक्टर आल्यापासून आपण बैलांना जास्त महत्त्व देत नाही. तर मित्रांनो असं प्लीज नका करू आणि बैलांना पण महत्त्व द्या. पहिल्याच्या काळापासून जे बैलांमुळं जेवढं झालं आहे आत्तापर्यंत ते खूप चांगलं झालं आहे आणि तुम्ही बैलाला प्लीज महत्त्व द्या. म्हणूनच मी बोलतो प्लीज बैलांना. आता आत्ताच्या काळामध्ये म्हणजे असं झालं आहे की बैल हळूहळू कमी होत चाललेत. का? कारण सगळ्यांना जास्त इम्पॉर्टन्स म्हणजे ट्रॅक्टरला देतात. असं नका करू. जे काका साहेब बोलले, सगळे बोलले ते बरोबर बोललेत. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ ही जास्तीत जास्त शेअर करा यार मित्रांनो. तुम्ही शेअर नाही करत, स्टोरीला लावा, स्टेटस लावा, काहीतरी करा यार तुमच्या मित्रासाठी. सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या तुम्ही पण आणि तुमच्या घरच्यांची पण. बाय.